नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलणार आहोत. बल्बच्या आत नेमकं काय विज्ञान दडलेलं आहे. चला शोध घेऊया. हा विशेष भाग आपल्यासाठी माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केला आहे. आपण सगळ्यांनीच कधी ना कधी हा विचार नक्कीच केला असेल नाही का, की फक्त एक बटन दाबलं आणि अख्खी खोली प्रकाशाने उजळून निघते. पण कसं? या बल्बच्या आत असं काय दडलंय? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि प्रकाशाच्या या प्रवासात वेगवेगळ्या बल्बच्या आत डोकावून पाहूया. तर आपण सुरुवात करूया एका अशा बल्बपासून जो काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या सगळ्यांच्याच घरी होता. आठवतंय तो पांढरा गुंडाळीच्या आकाराचा बल्ब? हो, तोच कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प, म्हणजेच आपला CFL. हे बघा, हाच तो बल्ब. याची रचना आपल्या सगळ्यांच्याच ओळखीची आहे. पण प्रश्न हा आहे की या अशा वळणदार काचेच्या नळीमध्ये नक्की असं काय घडतं की आपल्याला प्रकाश मिळतो? चला याचंच विज्ञान आता समजून घेऊया. बरं, यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे CFL थेट प्रकाश नाही तयार करत. त्याची एक प्रोसेस आहे. बघा, सगळ्यात आधी काय होतं? विजेचा प्रवाह त्या नळीमधून जातो. मग आतमध्ये जी पाऱ्याची वाफ असते ना, ती उत्तेजित होते. यातून तयार होतो अदृश्य अल्ट्राव्हायलेट किंवा UV प्रकाश. आता हा UV प्रकाश तर आपल्याला दिसत नाही. मग इथे खरी जादू करतो तो काचेवर आतून लावलेला फॉस्फरचा लेप. हा लेप त्या UV प्रकाशाला शोषून घेतो आणि आपल्याला दिसणाऱ्या प्रकाशात बदलतो. म्हणजे ही एक 2 टप्प्यांची इनडायरेक्ट प्रोसेस आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर हा फॉस्फरचा लेप म्हणजे CFLचा आत्माच आहे. तो नसता तर आपल्याला फक्त अदृश्य UV किरणे मिळाली असती, प्रकाश नाही. चला आता CFL नंतर आलेल्या एका पूर्णपणे वेगळ्या आणि क्रांतिकारी तंत्रज्ञानाकडे वळूया. आणि आता आपण बोलणार आहोत लाईट एमिटिंग डायोड्सबद्दल, म्हणजेच आपले लाडके LEDs. ह्या तंत्रज्ञानाने तर लाइटिंगच्या दुनियेत अक्षरशः क्रांतीच घडून आणली, नाही का? आता CFL आणि LED मध्ये मूळ फरक काय आहे ते समजून घेऊया. CFL मध्ये काय होतं? वायू गरम होतो आणि मग तो प्रकाश देतो. ती एक इनडायरेक्ट प्रोसेस आहे. पण LED मध्ये असं काही नाहीये. तो थेट सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक्स वापरून प्रकाश तयार करतो. म्हणजे यात ना वायू आहे ना गरम होणारा फिलामेंट, फक्त एक छोटासा इलेक्ट्रॉनिक पार्ट. तर LEDच्या अगदी केंद्रस्थानी काय असतं माहितीये? एक सेमीकंडक्टर PN जंक्शन. आता हे नाव थोडं टेक्निकल वाटेल, पण याचं काम खूप सोपं आहे. हे विजेसाठी एका वन वे गेटसारखं काम करतं. जेव्हा इलेक्ट्रॉन्स या गेटमधून जातात तेव्हा ते आपली ऊर्जा थेट प्रकाशाच्या कणांच्या म्हणजे फोटॉन्सच्या रूपात बाहेर टाकतात. याच प्रक्रियेला इलेक्ट्रोल्युमिनेसन्स असं म्हणतात. विजेचं थेट प्रकाशात रूपांतर. हे बघा इथे या चित्रात आपल्याला LEDच्या आतली रचना स्पष्ट दिसतीये. इथे P टाईप आणि N टाईप सेमीकंडक्टरचे थर आहेत. जेव्हा वीज N टाईप थरातून P टाईप थराकडे जाते, बरोबर त्याच जंक्शनवर, त्याच पॉइंटवर प्रकाश तयार होतो. किती सरळ आणि कार्यक्षम प्रक्रिया आहे हे. आणि हे तंत्रज्ञान किती प्रिसिजनवाला आहे हे या तक्त्यावरून लगेच लक्षात येईल. LED मधून कुठल्या रंगाचा प्रकाश येणार हे 2 गोष्टींवर ठरतं. एक म्हणजे त्यात कोणतं सेमीकंडक्टर मटेरियल वापरलंय आणि दुसरं म्हणजे त्याला किती व्होल्टेज दिलं जातंय. म्हणजे बघा, 1.8 व्होल्ट दिलं तर लाल प्रकाश, 2.2 व्होल्ट दिलं तर हिरवा प्रकाश. कमाल आहे ना? आता याच वैज्ञानिक रचनेमुळे LEDsचे फायदेही खूप आहेत. एकतर ते खूप कमी विजेवर म्हणजे कमी DC व्होल्टेजवर चालतात. त्यांचं आयुष्य खूप जास्त असतं. शिवाय जुन्या बल्बसारखा आतमध्ये तुटायला फिलामेंट नसतो, त्यामुळे ते जास्त दणकट असतात, धक्के सहन करू शकतात. आणि हो, ते जास्त गरमही होत नाहीत. म्हणूनच तर आज आपल्या घरातल्या बल्बपासून ते मोबाईलच्या स्क्रीनपर्यंत सगळीकडे LEDsच दिसतात. बरं, CFL आणि LED तर आपण पाहिले जे आपण रोजच्या वापरात बघतो. पण आता आपण एका अशा स्पेशलिस्ट लॅम्पबद्दल बोलूया जो घरात नाही तर मोठमोठ्या स्टेडियम्सवर, रस्त्यांवर किंवा फॅक्टरीजमध्ये वापरला जातो. याचं नाव आहे मेटल हलाइड लॅम्प. हे जे मेटल हलाइड लॅम्प आहेत ना, हे हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज म्हणजेच HID लॅम्पच्या प्रकारात मोडतात. यांचं काम करण्याची पद्धत CFL आणि LEDपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ह्यात काय होतं तर वायूंच्या एका विशिष्ट मिश्रणातून एक शक्तिशाली विजेची ठिणगी, ज्याला इलेक्ट्रिक आर्क म्हणतात, ती पास केली जाते आणि यातूनच प्रचंड प्रकाश निर्माण होतो. इथे याच्या रचनेकडे बघा. याच्या आतमध्ये एक छोटी आर्क ट्यूब दिसतीये. याच ट्यूबमध्ये वायू आणि काही खास प्रकारचे क्षार म्हणजे मेटल हलाइड सॉल्ट्स भरलेले असतात. तो जो इलेक्ट्रिक आर्क असतो ना, तो याच ट्यूबमधून जातो आणि मग आपल्याला अतिशय तीव्र प्रकाश मिळतो. आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हा लॅम्प चालू केल्या केल्या लगेच पूर्ण प्रकाशात येत नाही. त्याला थोडा वेळ लागतो. त्याची सुरू होण्याची प्रक्रिया काही टप्प्यांमध्ये होते. सगळ्यात आधी एक हाय व्होल्टेज पल्स आतल्या वायूला चार्ज करतो. मग पाऱ्याच्या वाफेत एक छोटा आर्क तयार होतो.
या आर्कमुळे ट्यूब गरम व्हायला लागते आणि जसजशी ती गरम होते तसतसे ते मेटल हॅलाइड्स वितळून त्यांची वाफ होते. ही वाफ मग त्या आर्कमध्ये मिसळते आणि मग तयार होतो तो प्रचंड, तीव्र आणि नैसर्गिक रंगांच्या जवळ जाणारा प्रकाश. मग प्रश्न येतो की हे लॅम्प का वापरायचे? तर याचं कारण असं की हे खूप चांगल्या प्रतीचा प्रकाश देतात, म्हणजे रंगांची ओळख अगदी स्पष्ट होते. शिवाय छोट्या आकारात असूनही प्रचंड प्रकाश देण्याची यांची क्षमता असते. ते कार्यक्षम असतात आणि त्यांचं आयुष्यही चांगलं असतं. म्हणूनच जिथे खूप जास्त आणि चांगल्या क्वालिटीच्या प्रकाशाची गरज असते, जसं की स्टेडियम किंवा मोठी मैदानं, तिथे हेच लॅम्प वापरले जातात. तर आत्तापर्यंत आपण 3 पूर्णपणे वेगळी प्रकाश तंत्रज्ञानं पाहिली: CFL, LED आणि मेटल हॅलाइड. यावरून एक गोष्ट तर आपल्या नक्कीच लक्षात आली असेल की प्रत्येक कामासाठी एक विशिष्ट प्रकारचा दिवा बनलेला आहे. म्हणजे योग्य कामासाठी योग्य प्रकाशाची निवड करणं महत्त्वाचं आहे. चला एका नजरेत या तिन्ही तंत्रज्ञानांची तुलना करूया. CFL जे गॅस डिस्चार्जवर काम करतं आणि आता एक जुनं तंत्रज्ञान मानलं जातं. मग आहे LED जे इलेक्ट्रोल्युमिनेसन्सच्या तत्वावर चालतं आणि आज घरांपासून ते इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत सगळीकडे वापरलं जातं. आणि तिसरं म्हणजे मेटल हलाइड जे इलेक्ट्रिक आर्क वापरतं आणि स्टेडियमसारख्या मोठ्या जागांसाठी बनवलेलं आहे. प्रत्येकाचं कार्य, महत्त्वाचा घटक आणि सर्वोत्तम वापर कसा वेगळा आहे हे इथे स्पष्ट दिसतंय. तर प्रकाश हे खरं तर एक साधन आहे आणि जशा आपल्या गरजा बदलत गेल्या तसं हे साधनही विकसित होत गेलं. मग आता पुढे काय? प्रकाशाच्या दुनियेतली पुढची मोठी क्रांती कोणती समस्या सोडवेल? कदाचित आपल्याला यापेक्षाही जास्त कार्यक्षम, जास्त स्मार्ट किंवा मग पूर्णपणे वेगळ्याच प्रकारचा प्रकाश बघायला मिळेल. विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?